सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अंबळनेर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये सांगणार आहोत. ज्याप्रमाणे गुरुचरित्रामध्ये महाराजांनी जे काही लीला केलेल्या आहे त्याच लीला या ताईंसोबत घडलेल्या आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी आज बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले सर्व अनुभव शेअर करत आहे. स्वामींची इच्छा आहे, स्वामींच्या इच्छेने मी हे अनुभव सांगत आहे. माझे नाव सौभाग्यवती कोमल असे आहे. स्वामी भक्तांनो, मी स्वामींच्या सेवेत कशी आली हे तुम्हाला सांगते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाराज वेगवेगळ्या प्रकारे येत असतात. तसेच माझ्या जीवनात आले. मला इतरांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने महाराज माझ्या जीवनात आले. महाराजांनी अगोदर मला अनुभव दिला. त्यानंतर मी स्वामींची सेवा करू लागले. मी स्वामींची सेवा काहीच करत नव्हते. पण एकदा असं काही माझ्यावरती संकट कोसळलं होतं की तिथे कुठेच मार्ग सापडत नव्हता. पूर्णपणे मी फसल्यासारखी झालेली होती. जे माझे रिलेटिव्ह होते त्यांनीच मला फसवलं होतं. त्यामुळे मला काय करावं तेच कळत नव्हतं. सर्व बाजूनी मी खूप गुंतली गेलेली होते आणि महाराज काय, महाराजांची सेवा काय, स्वामी काय हे मला काही एक माहीत नव्हतं. पण मी गाडीवरती असाच विचार करत चालले होती, याच्यातून कसा मार्ग निघाल, काय करावं हे कळत नसताना माझ्यासमोर एक गाडी आली आणि त्या गाडीवरती महाराजांचं जे चित्र होतं आणि त्या खाली लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य मी जेव्हा ऐकलं त्यावेळेस कुठेतरी एक आधार मिळण्यासारखं झालं की नाही, कोणीतरी आहे. स्वामी, तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, पण माझी जर या संकटातून जर मुक्तता झाली, मी सुखरूपपणे याच्यातून बाहेर पडली, तर मी तुमची सेवा करेल. आणि तुमचे जे वाक्य आहे तुम्ही सांगितलं आत्ता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य जर खरं असेल तर मला काहीतरी प्रचिती द्या, असं मी म्हटले. आणि काय आश्चर्य, दुसऱ्याच दिवशी त्या प्रॉब्लेमवरती मला एक असं सोल्युशन मिळालं की ते मी कधीच त्याचं हे केलं नव्हतं की मला असं कधी मिळेल म्हणून. आणि त्यानंतर मी त्याच्यातून सुखरूपपणे बाहेर पडली. आणि मग मला आठवलं की खरंच स्वामींचं जे वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याची प्रचिती त्यांनी दिली. त्यानंतर मग मी स्वामींविषयी यूट्यूबला बघू लागले, स्वामींची सर्व काही माहिती घेतली आणि त्यानंतर स्वामींचा फोटो, माळ, जे काही साहित्य असतं सेवा करण्यासाठी ते सर्व घेऊन आली आणि माझी सेवा सुरू झाली. माझी सेवा झाली आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट झालं. माझ्या लग्नाची तयारी सर्वत्र सुरू होती. माझे आई वडील माझ्यासाठी वेगवेगळे स्थळ बघत होते. पण म्हणतात ना, जिथे आपलं नशीब असतं तिथेच आपण जात असतो. आणि असंच झालं की माझं एका मुलावरती प्रेम होतं आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं. घरच्यांच्या विरोधात गेलो. त्यांच्या घरच्यांचा विरोध नव्हता, पण आमच्या घरच्यांचा मात्र विरोध होता. माझे वडील साफ नाही म्हटले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करावे लागले. त्यामुळे खूप साऱ्या संकटांना मला पुन्हा एकदा सामोरे जावे लागले. पण महाराज माझ्यासोबत होते. महाराजांना एकच सांगितलं होतं की माझ्यासाठी जर योग्य असेल तर हे लग्न होऊ द्या, जर योग्य नसेल तर हे होऊ देऊ नका. तुम्हाला सर्व काही माहीत आहात, पुढचं काय घडणार आहे ते तुम्ही जाणत आहात, असं मी म्हटले. आमचं लग्न झालं. माझे मिस्टर बँकेमध्ये कामाला होते आणि मी माझं ग्रॅज्युएशन होतं त्यामुळे मी काही करत नव्हती. घरीच मग मी राहत होते. माझे सासू सासरे, जाऊ, सर्वजण आमची जॉईंट फॅमिली. त्यामुळे खूप साऱ्या जबाबदारी आणि मी लहान असल्यामुळे माझ्यावरती खूप साऱ्या जबाबदारी त्यांनी टाकलेल्या होत्या. लग्नाच्या अगोदर मी काहीच करत नसल्यामुळे मला ते फार जड गेलं. खूप कठीण मला वाटत होतं. पण महाराजांचं नामस्मरण सतत चालू होतं. त्यानंतर लग्नाला 1 वर्ष झालं. मला स्वामींच्या कृपेने मुलगी झाली. त्यानंतर घरामध्ये हळूहळू आमच्या घरामध्ये चिडचिडपणा होऊ लागला. घरामध्ये कशावरून वादविवाद होऊ लागले. माझ्या ज्या जाऊबाई आहे त्या खूप डेंजर होत्या. त्यामुळे आमच्यात खूप सारे वाद होऊ लागले आणि त्यामुळे मी सेपरेट राहायचं ठरवलं. पण मला कोणी सेपरेट देत नव्हते. त्यावेळेस माझे मिस्टर देखील माझ्या बाजूने नव्हते. ते सर्व त्यांच्या भावाचंच ऐकत असल्यामुळे मला विलाजच चालत नव्हता की काय करावं ते काहीच कळत नव्हतं. महाराजांनाच विनवणी करत होते की हे यांना फसवत आहे, पण यांना कळत नाही. यांच्या डोळ्यावरची ही पट्टी दूर करा. त्यांना सत्याची तुम्ही
ओळख करून द्या असं महाराजांना कळवून विनंती करत होते. पण तसेच 1-2 वर्ष तसेच माझे गेले. माझी मुलगी 2 वर्षाची झाली. त्यानंतर स्वामी भक्तांनो एक असा काहीतरी घरामध्ये घडलं की ते ऐकून तुम्हाला देखील तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. माझ्या जाऊबाईचे आणि त्यांच्या मिस्टरांचे प्रचंड भांडण झाले. कशावरून झाले, काय झालं हे आम्हाला काहीच कळालं नाही. त्यांनी रात्रीच फास लावून आत्महत्या केली. माझ्या जाऊबाई आत्महत्या करून गेल्या. आम्ही सकाळी उठलं, बघितलं तर हा काही प्रकार त्या कार उठत नाही म्हणून आतमध्ये जाऊन बघितलं, दरवाजा तोडला तर त्यांनी आत्महत्या केली. जाऊबाईंनी आत्महत्या केली आणि का बरं? खूप सारे पोलीस वगैरे सर्व काही. त्यावेळेस खूप आमचं जीवन विस्कळीत झालं आणि माझ्या ज्या जाऊबाई आहे त्यांचा कावळा देखील शिवला नाही आणि आम्हाला रात्रीचे वेगवेगळे आवाज यायचे. मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला सुखी खाऊ देणार नाही असे भास आवाज माझ्या सासू सासऱ्यांना मला यायचे. अमावस्या पौर्णिमेला आम्हाला प्रचंड त्रास होऊ लागला. आम्ही बाहेर बघितलं तर सांगितलं की त्यांच्या आत्मेला शांती मिळालेली नाही, त्यामुळे त्या तिथेच भटकत आहे. तुम्हाला सुख पडणार नाही, तुम्हाला जागा सोडावी लागेल असं सांगितलं. आणि माझे जे भाई होते ते देखील ड्रिंक करायला लागले होते. ते खूप ड्रिंकच्या व्यसनामध्ये गेले होते आणि त्यांनी शेवटी त्यांना देखील त्या घेऊनच गेल्या. माझे भाई जे आहे त्यांचं देखील निधन झालं. ॲक्सिडेंटमध्ये ते देखील गेले. एकापाठोपाठ असे खूप भयानक संकट आमच्यावरती कोसळले. त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटायला लागली होती की आता इथे एक पण जण राहणार नाही असं वाटत होतं. आता इथून कसं बाहेर पडायचं? सासू सासरे तर तेथून जाण्यासाठी नकारच देत होते. तिथे प्रचंड निगेटिव्हिटी ही भरलेली होती. मला असं वाटायचं की माझ्या मुलीला, मला, मिस्टरांना काही झालं तर मी कसं जगणार? स्वामींमुळे आमचं संरक्षण होत होतं असं मला वाटतं. कारण मठामध्ये जे काही यज्ञकंकण दिलं जातं ते यज्ञकंकण आमच्या हातामुळे असल्यामुळे आमचं संरक्षण महाराज करत होते असं मला वाटत होतं. माझे सासूबाई सासरे हे सतत आजारी पडू लागले. त्यांना एक आजार झाला की दुसरा आजार पाठोपाठ होऊ लागला. त्यामुळे मी खूप त्यांना सांगत होती पण त्यांनी ऐकलं नाही. आता महाराजांनाच सर्व काही तुम्हीच करा, मला इथून बाहेर काढा, इथून माझ्यासाठी हे चांगलं नाही, इथून मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा अशी विनंती मी स्वामींना करू लागले. त्या दरम्यान मठामध्ये माझी आरती होती आणि जे काही गव्हर्मेंटचे पेपर येतात त्या पेपरमध्ये माझी टायपिंग देखील झालेली होती. त्यामुळे क्लर्कच्या जागा सुटलेल्या होत्या. मी त्याच्यासाठी फॉर्म भरला आणि त्यानंतर महाराजांना विनंती केली की आता माझ्याकडे एकच मार्ग आहे की इथून बाहेर पडण्यासाठी. मला जर जॉब मिळाला तर मी इथून बाहेर पडू शकते माझ्या मुलीला मिस्टरांना घेऊन, नाहीतर मी बाहेर पडू शकत नाही. तुम्हाला सर्व काही माहीत आहे, तुम्हीच आता करा. घरचं सर्व बघून महाराजांची सेवा करून मी अभ्यास सुरू केला. अभ्यास करत होती पण अभ्यास फार काही होत नव्हता. पण काय झालं की असंच ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी नेमकी मला मठामध्ये 10:30ची आरती मिळाली होती. 2 वाजता माझा पेपर होता. आरती वगैरे झाली, आरती मी केली, नैवेद्य वगैरे बनवून नेला, महाराजांना श्रीफळ अर्पण केलं. स्वामींना सांगितलं की महाराज काहीही करा, कसंही करा, मला याच्यामध्ये माझं सिलेक्शन होऊ द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, तुमची मी ऋणी राहीन अशी कळवून स्वामींना प्रार्थना केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो माझी पेपरला गेले. पेपर बघून मला काही एक येत नव्हतं. त्या पेपरमध्ये सर्व काही अभ्यास केला, त्याच्या पलीकडचे सर्व क्वेश्चन हे आलेले होते. मला काय करावं काही कळेना. 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शनवरती मी टिक केलं. महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक ऑप्शनवरती टिक केलं. त्यानंतर घरी आले. सर्वजण माझे मित्रमैत्रीण मला सांगत होते की पेपर खूप हार्ड होता. मी पण म्हटलं हो, खूप पेपर हार्ड होता. त्यानंतर सेवा सुरूच होती, घरकाम सुरूच होतं. घरातील त्रास दिवसेंदिवस वाढतच होता पण कमी होत नव्हता. सेवा करून देखील त्रास कमी होत नव्हता. घरात गुरुचरित्र पारायण केले, नवनाथ पारायण केले, स्वामीचरित्र पारायण केले, पण तरी देखील त्रास हा आपोआप वाढतच होता. त्यामध्ये पुन्हा एकदा खूप धक्कादायक गोष्ट माझ्यासोबत घडली की मी त्याची कधी कल्पना देखील केली नव्हती की माझ्यासोबत असं काही घडू शकतं. मला घरच्या घरी बसल्या बसल्या स्वामींनी असे काही पुरावे माझ्यासमोर आणून दिले की ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एखाद्या व्यक्तीवरती आपण एवढा विश्वास ठेवतो आणि तो व्यक्ती जेव्हा आपला विश्वासघात करतो त्यावेळेस
ते दुःख पचवण्यासाठी खूप ताकद आपल्यामध्ये लागते आणि मला ते दुःख पचवूच शकत नव्हते. माझ्या मिस्टरांचा मोबाईल खराब झालेला होता. जवळपास महिन्यापासून तो मोबाईल घरामध्ये पडलेला होता. त्याच्याकडे कोणीच बघत नव्हतं आणि त्या दिवशी गुरुवार होता. महाराजांनी मला काय बुद्धी दिली मला माहीत नाही, पण मी तो मोबाईल चालू करण्याची खटपट केली. मोबाईल चालू केला आणि त्याच्यातील जे काही मेसेज होते, फोटो होते ते बघून मला खूप धक्का बसला. माझे आणि मिस्टरांचे प्रचंड भांडणं झाले. त्यानंतर माझा रिझल्ट देखील आला आणि त्यामध्ये मला अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी शक्य केली. जे नशिबात नव्हतं ते दिलं, ओंजळ भरून दिलं. कारण माझं सिलेक्शन तेथे झालेलं होतं. मी संभाजीनगर येथे माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, माझं सिलेक्शन झालं. मी तिथे जॉबवरती रुजू झाले. आता माझे मिस्टर मला पाहिजेच होते, कारण एक स्त्री आपल्या पती वाचून ही अपुरी असते हे प्रत्येकाला माहीत आहे. एका समाजामध्ये स्त्रीला जगायचं म्हटलं तर कुणाचं तरी आधार पाहिजे असतं. एकटी स्त्री असेल तर तिच्याकडे खूप खूप वाईट नजरेने लोक बघतात. तिचं जगणं हे खूप मुश्किल असतं. त्यामुळे मग मी माझ्या मिस्टरांना देखील तो जॉब सोडून माझ्यासोबत येण्यासाठी सांगितलं. सासू सासरेलाही म्हणत होते की इकडे या म्हणून, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. त्यांना त्यांचं घर हे सोडायचं नव्हतं. त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हती. मी खूप त्यांना आग्रही केला होता, कारण माझ्या मुलीला बघायला देखील कोणी नव्हतं. मिस्टर इकडे येऊन कंपनीमध्ये तेही जाऊ लागलेले होते. ते कंपनीत जॉब करत होते आणि त्यांचं जे बाहेरचं होतं स्वामी कृपेने ते देखील सुटलं. ही खूप मोठी माझ्यासाठी स्वामींनी पर्वणीच दिली मला. कारण आज जर मला ते पुरावे भेटले नसते, मला इकडं सिलेक्शन झालं नसतं, तर माझं पूर्ण जीवन हे उद्ध्वस्त झालं असतं असं म्हणायला देखील हरकत नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी रेंटच्या घरात राहत होते आणि हळूहळू दिवस चालत होते. माझी मुलगी आता फार मोठी झालेली होती. दुसरा चान्स मला घ्यायचा होता, पण आता मुलासाठी मला प्रयत्न करायचे होते. तर मी मठात गेली, तिथे प्रश्नोत्तर केले. त्यांनी सांगितलं, तू संकल्पित 3 गुरुचरित्र पारायण कर, रोज तारक मंत्राचं तीर्थ घेत जा आणि दिवशी संबंध ठेव, त्यानंतर तुला मुलगाच होईल असं त्यांनी आश्वासन दिलं आणि मी तसंच केलं. मला प्रेग्नेन्सी राहिली. त्या प्रेग्नेन्सीमध्ये देखील खूप गुरुचरित्र पारायण झाले माझे. 108 स्वामीचरित्र पारायण झाले. ड्युटी बघून मी सर्व काही करत होती आणि स्वामींच्या कृपेने मला खरंच मुलगा झाला. समर्थ त्याचं नाव मी ठेवलं. मला मुलगाही झाला. ती देखील इच्छा महाराजांनी माझी पूर्ण केली. एक इच्छा महाराज हळूहळू माझी पूर्ण करत होते. आणि माझे सासरे इकडे अचानक आजारी पडल्यामुळे इकडे आले. त्यांना ॲडमिट केल्यानंतर त्यांना बघायला कोणीच नव्हतं. आम्हीच बघत होतो. मी त्यांच्या जवळ होते, पण त्यांचं खूप आजारपण वाढलं आणि ते तिथेच एक्सपायर झाले. ज्या माझ्या नंदा होत्या त्यांनी माझ्यावरती ब्लेम केला की तुम्ही आमच्या वडिलांना तिकडे नेऊन मारून टाकलं असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं. मी त्यांची किती काळजी घेतली, त्यांचं सर्व काही बघितलं आणि ते माझ्यावरती असं करतात. माझ्या सासूबाई शेवटपर्यंत आमच्याकडे आल्या नाही. माझ्या मुलाला त्यांनी कधीच सांभाळलं नाही. माझा मुलगा मला सांभाळण्यासाठी खूप म्हणजे खूप परेशानी झाली. ज्या कामवाली ताई होत्या त्यांना मी तिथे ठेवायची. मला ड्युटीवरून येईपर्यंत त्या तिथे राहायच्या. कधी माझी बहीण यायची, असं माझा संघर्ष सुरू होता. पण मिस्टरांना कुठेतरी परमनंट नोकरी मिळावी याच्यासाठी देखील धडपड होती. त्यासाठी देखील सेवा चालू होती, पण ती इच्छा मात्र पूर्ण होतच नव्हती. मिस्टर देखील म्हणायचे की तुझ्या स्वामींना सांग माझी नोकरी कन्फर्म करण्यासाठी, पण होतच नव्हती. मी म्हणायचे जेवढं दिलं आहे ते भरपूर आहे, आपल्या पोटापुरतं आहे, पण स्वतःचं हक्काचं घर असावं ही खूप इच्छा होती. कारण इथून कोणीही पण आपल्याला कधी काढून देऊ शकतं. इथे आपलं हक्काचं घर असावं यासाठी देखील महाराजांकडे खूप प्रार्थना केली आणि विशेष म्हणजे स्वामींनी अशा ठिकाणी मला फ्लॅट दिला की जिथे महाराजांचं जो काही मठ होता तो फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती होता. फार वेळ तिथे जाण्यासाठी लागत नव्हता. ती जागा बघून मला प्रचंड आनंद झाला. विशेष म्हणजे मला वाटत नव्हतं की एवढ्या स्वस्त मला तिथे फ्लॅट मिळेल. मला 22 लाखामध्ये 2 BHK फ्लॅट मिळाला. मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. तो फ्लॅट घेतला. त्याचं काम करायचं होतं, पण एवढ्या स्वस्तामध्ये भेटणं हे
कठीण होतं एवढ्या चांगल्या जागेमध्ये, कारण कॉर्नर प्लॉट होता, फ्लॅट होता आणि सर्व काही सुविधा तिथे आसपासच असल्यामुळे खूप स्वस्त मला मिळाला महाराजांच्या कृपेने आणि तो फ्लॅट देखील झाला. हळूहळू एकच प्रश्न सुटला. आता एकच प्रश्न आहे, तो म्हणजे मिस्टरांच्या नोकरीचा. सर्व काही मी जे काही आज आहे, माझं जी फॅमिली व्यवस्थित आहे ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे. जेव्हा माझ्या जाऊबाई गेल्या तेव्हाच आमच्या घरामध्ये खूप सारे आम्ही तिथेच गेलो असतो, पण महाराजांच्या कवचामुळे, महाराजांच्या सेवेमुळे आम्ही बचावलं गेलो. महाराजांची सेवा खरंच कधीच वाया जात नाही. जो स्वामींचा भक्त आहे, या ब्रह्मांडाचे जे चालक मालक आहेत म्हणजे भगवान विष्णू, शंकर आणि ब्रह्म, हे तिन्ही स्वरूप हे महाराज असल्यामुळे प्रचंड शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. जो भक्त अनन्यभावाने महाराजांचे या मंत्राचा जप करतो त्याची सर्व इच्छा महाराज लवकरच पूर्ण करत असतात. स्वामी भक्तांनो, महाराजांचे मला आलेले हे असे अनुभव होते आत्तापर्यंतचे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.